नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. चालू आहे ते बघा बाजरीच्या भाकरी. चपात्या केल्या अंकिताला डब्याला आणि आता म्हटलं भाकरी 2-4 करून घ्या होत्या. काय करायचं, ते डबा उचलून खायला यायला लागले. म्हटलं आज डब्यातलं पीठ ह्याच्यातच काढून आणलं भुगुल्यातच. वजं उगज वागवायचं. 2-4च करणार आहे. भाकरी चपात्या आहे त्या काय 2-3, भाकरी काय 2-3 करते. ऊन ऊन जातं ह्या चुलीमुळं. चुलीनं काय होतं, हे चुलीवरची ऊब लागते, उन्हाचं हे तिरपीनं ऊन लागतंय. शिगडी हाय, शिगडी काढून ठेवली मी बघलं, दिसत नाही आणावी आपलं नीट करून, काहीतरी होईल शिगडीवर म्हणून काढून बघलेला ठेवली दिसायसाठी. आता तर दुरुस्त करून आणतेली, मग तर आणतेली. आणा ना त्याला काय करू. तुमचं झालं का जेवण सांगा. आणि कोण कोण आता गॅसच्या ह्याच्यामुळं चुलीव करायला लागली. गावाकडची करू शकते ते बरं का, शिट्टीत अवघड आहे की. शिट्टीत गॅसवरच करावं लागतं. कुठल्या कोणाच्या भाड्याच्या घरात चूल पेटवायची. ज्याचं स्वतःचं आहे, ज्याला बाहेर पटांगण आहे, जरा लय नाही थोडं, ती करू शकते बरं का चुलीवर. पण काही जणांची आपदा चालली आता. आणि मेन म्हणजे ते गॅस मिळतंय का नाही काय माहिती, हे अफवाच लय लोकांनी फसरवली. गॅसच मिळत नाही, ह्याच नाही त्याच नाही. 25 दिवसाला मिळतंय वाटतं. आणि काय माणूस काय महिन्याच्या टाकी उडवतंय काय. अफवाच पसरली आणि ती व्हिडिओज काढायला लागली. ती आता चुलीकडे जायचं आणि चुलच पेटवायची. ते चुलीचं स्वागत करते ती, त्या गॅसच्या टाकीचं काय व्हिडिओ करते ते फेकून दिलेलं. हे अफवाच लय झाली. ते नुसतं थोडंसं काय युद्ध चालू झालं तर इकडं अफवा पसरायला चालू झाली. वाऱ्याने एक झाड का ती पत्रा लावला होता, टायर उभा करून लावली, ती बी पडलं बदाक दिवशी तिकडं. राहतंय बी काहीतरी चावलं तरी. रात्री लय अपदा झाली माझी. समजा डोळ्यात भाकर टाकली, खरं त्याला पाणी लावायचं पण आम्हाला दिसना भाकर कुठायचं काय. रात्री कसं तरी केलं. मग चपात्या भाजी उस्तर वारं शांत होतं. नेमकं भाकरीला पहिली भाकर टाकली का जायला वारं सुटायचं आलं. ते सुबाबळीचं लाकूड आहे आंबट वलं, आणि तीच धुराचा कोट करते. एक अजून एक करते बाजार. सांच्याला गरम गरम करायला. संध्याकाळचं कराय काय वाटत नाही, पण वारं लय घोटाळते संध्याकाळचं पाणी. आता उन्हाच्या तिरपीत वारं नाही काय नाही, थोडं नॉर्मल झोप सुटल्याने होतंय, जरा शांत पडतंय. पण संध्याकाळी लय भयान वारं सुटतंय. आणि नेमकं झोपाच्या टायमिंगला अजून वाराची दात खेळ बसते. हे उन्हाळ्या दिवसात असं चालायचं. उकाडा चालू आहे आता. वारं सुटलं तर सुटतं, नाही तर नाही. हे काचूल बी आणावी म्हटलं, कुठं जाणं आणि येणं, कशाचं काय. त्या कुटीला तर क्षणभर इथं ठेवत नाही. ती कुटी घेऊन ह्या रानात वैसत त्या रानात वैसत पळते. ती काय बोलायचं नाही आता. कुटी घेऊन फिरू, कुठे घेऊ बोलून टाकू, काय बोलायचं. तुम्ही सांगा,
सासरला गेले माणसं काय म्हणते की सासरची तुझं काय इथं तुझ्या का बापाच्यात आणलंय का. आणि माहेरात गेल्यावर काय म्हणते ती तू ह्या घरची पाहुणी आहे. खरंच सांगा स्त्रीचं जीवन लय बेकार आहे का नाही. घर माहेरात बी हक्क भेटत नाही आणि सासरमध्ये बी हक्क भेटत नाही. फुगली बघा भाकर टमक दिशी फुगली. त्याला जाळ मापाचा त्याच्या बुडापुरता राहिला म्हणजे भाकर फुगते. इकडं तिकडे गेला म्हणजे ती खेटरावाने भाकर वगैरे. सतरा भाज्या भाकरी चपात्या मस्त थोडंच करायचं आहे पण या भाव आहे की त्याचा हे वयचं ते वयचं. डब्याला चपातीच लागते खायला भाकरच लागते. माझं काय नाही मी काय बी खाते. कोणाला चपातीच खावं वाटत नाही त्याच्यामुळं सगळंच करावं लागतंय. डब्याला सुकी भाजी काला कुसरायला पातळ भाजी. किती बी लवकर उठलं काय जर झालं तर पार वारूसं काढूस तर डबा पुरीला करून देस तर हे वकूत येते. उन्हाचा रकच पडतोय. आता मी काय करणार आहे माहिती आहे का पांढरा तवा घासून घासून बी त्याच्यावर करपत या त्यामुळं नुसता घासायचा काळं लय पांढरा शिपट लय काढायचा नाही घासून जिस्तंय बी तवा आणि त्यात करपत आहे पुन्हाच्याला. त्यामुळं थोडा थोडा घासायचा ठेवायचा. मस्त वाटतंय काळा आहे पटत नाही जीवाला. ते काय होतंय पुन्हा जिस्त्यात येतं लगेचच. सारखं जर वर्षाला तवा घ्यायला बरं वाटतंय. लगेच जाळ जाते तिसरीकडे. एक टाकायचे भाजते एवढं त्याला लाकडं बिकडं हुरकत बसस तर एकच करते एवढी पुसून. किती लागतंय खायला तेव्हा. आया उन्हानं काही जेवणच करू वाटत नाही. नुसतं पाणी पिलं का पोटगच होते. भाकर ते चपाती तर खा वाटत नाही. अर्धी कोर खाऊस तरच पोट भरते. जेवाय बसताना माणूस आधी आता उन्हातनं गेल्या गेल्या पाणी पिते किती जातंय जेवण. या सगळीजण बाजरीच्या भाकरी भाजी केली वांग्याची खायला.